जीवन सुख दुःखाची जाळी, त्यात लटकले मानव कोळी, एकाने दुसऱ्या गिळावे, एकाने दुसऱ्या गिळावे, हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा, तू जपून टाक पाऊल जरा. नमस्कार. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभ. आज पाहाल तरच वाचाल याच्यामध्ये एक आणखीन खूप महत्वाचा संदेश मी तुमच्याकरता आणलाय, आणि तो संदेश म्हणजे राजकारण आणि राज्यकारण यातला फरक समजा, आणि राज्यकारण करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा, राजकारण करणाऱ्यांना बाजूला ठेवा. आता याचा अर्थ नक्की काय? कारण बऱ्याच वेळेला लोक राजकारण आणि राज्यकारण हे दोन शब्द आहेत असंही समजत नाही. कारण काय असतं ना, की बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की हे एकच आहे, पण तो एक शब्द नसतो बर का. कारण काय आहे की राजकारण करणारी माणसं म्हणजे सत्तेचं राजकारण, म्हणजे जे घराघरात चालतं, याची तंगडी खेचायची, ह्याला माझ्या स्वार्थाकरता वापरणार, त्याला गाजर दाखवून नाचवणार, वगैरे वगैरे वगैरे, खेचा खेची, याला स्लँग भाषेत, सामान्य भाषेत राजकारण म्हणतात. आणि हे सत्तेचं राजकारण हे जेव्हा राज्यकारणाच्या नावाखाली केलं जातं, त्यावेळेला ते करणारी माणसं म्हणजे दुसरं तिसरं काहीही नव्हे तर सिंहाचं कातड पांघरलेले कोल्हे. कोल्हे म्हणजे मी आपल्या कुठल्याही माननीय व्यक्तीच्या आडनावाबद्दल बोलत नाही, मी कोल्हे लांडगे या प्राण्यांबद्दल बोल. मला पहिलं स्पष्टीकरण दे. कारण कोल्हेजींच्या बद्दल, अमोल कोल्हेजींच्या बद्दल माझ्या मनात नक्कीच आदर आहे. चांगलं काम करते, त्याच्यामुळे त्यांची टिंगल करण्याचा माझा चुकूनही हेतू नाहीये, हे मला पहिल्यांदाच स्पष्ट करू दे. तोंडातनं कोल्हे हा शब्द निघाला. मात्र सिंहाचं कातड पांघरलेले लांडगे कोल्हे ही मंडळी जी असतात, यांना तुम्ही सिंह समजायची चूक केली तर काय होईल? गडबड होईल. आपल्याला राज्यकर्ते हवे आहे, राजकारणी नको आहे. राजकारणी म्हणजे तुमच्या ताटातली पोळी स्वतःच्या ताटात खेचून कशी घ्यायची हा प्रयत्न करणार. आणि राज्यकर्ते म्हणजे हा सगळा समाज हे माझं कुटुंब आहे ही जाणीव ठेवून, जसा कुटुंब प्रमुख घरच्या सगळ्यांचं चांगलं होईल ह्याची काळजी घेतो, त्याप्रमाणे समाज नावाच्या माझ्या कुटुंबाचं भलं करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ही जाणीव ठेवून वागणारा माणूस तो राज्यकारण करणार. तर आपण राहतो लोकशाहीत, आपल्याकडे अधिकार आहे आपले नेते निवडायचे. मग जे नेते तुम्हाला त्यांच्या स्वार्थाकरता त्यांच्या पाठीमागे नेतात, ते नेते निवडायचे का? जे नेते तुम्हाला नियंत्रित करून तुमचं भविष्य उज्ज्वलतेकडे नेतात, ते नेते निवडायचे. हा निर्णय तुमचा आहे.
आता परत इलेक्शन्स येतातच आहेत, त्याच्यासाठी जोरदार प्रचार पण चालू आहेत आणि बरंच काही काही चाललंय राजकारणात. कोण कोणाबद्दल काय बोलतंय, प्रचार माध्यम, प्रसार माध्यम ही जितकं जबाबदारीने वागायची तेवढी वागतायत, पण त्याच्यापेक्षा बेजबाबदारपणाने जास्त वागतायत. आणि हे जे काही चाललंय हे आपण सगळे पाहतो म्हणून आणि केवळ म्हणून मी आत्ताचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आवडला असेल तर नक्की तुमच्या कॉमेंट्स द्या, लाईक करा, शेअर. धन्यवाद. तू जपून टाक पाऊल जरा. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal.